नमस्कार मंडळी. जय शिवराय. मी आज निघालो वाड्याकडे. तुम्हाला मी वरचा डोंगरातला वाडा दाखवतो. आज रानातला आमचा आमचा सावकार बैल आणि मोरा बैल सुद्धा वरच आहे आणि गिरगाय पण वर वाड्याकडेच आहे. तर मग चला जाऊया वाड्याकडे. तर आता वाड्याकडे निघालोय मी. जायला आता 30 मिनिटं तरी लागतात वर वाड्याकडे. पहिली एक नदी येते मोठी, त्या नदीतून जावं लागतं. नदीतून तर ही बघा नदी. आता इथून मला उतरायला लागेल. मला आता वाड्याकडे जायचंय वर. पाऊस पण भरपूर आहे त्यामुळे नदीला पाणी पण भरपूर आहे आज. तरी बरं झालं आधी मध्ये ऊन पडलंय म्हणून. आणि हे बघा ह्या साईडला मी खेकड्याचे डबे लावतो. ह्या साईडला इकडे ढव आहे मोठा. ह्या साईडला खेकड्यांचे डबे लावतो मी खेकडे पकडण्यासाठी. एक नदीच्या कडेला एक घर आहे, तो बघा दिसला का इथून? स्लॅबचा घर आहे. पूर्ण भिजलो. पाणी मोठं आहे ना नदीला. पहिली खालच्या बाजूने वाट होती बघा, खालून वाट होती. पण ते नदीच्या पाण्याने सगळं ते गेलं, त्याच्यामुळे आज यंदा तोंडातून वाट केली आहे बघा. हा आमचा तोंडा इथला येतो आणि वर पण आमचे वर परत 2 चोंडे आहेत बघा. हा एक आमचा तोंडा आणि वर 2 चोंडे आहेत. बाकी सगळं वाड्याकडे आहेत आणि बाकीच्या तिकडे घरात तिकडे शेती आहे. रोजची सवय आहे ना सगळ्यांना. एकदा असं पोचलो वाड्याकडे. हा बघा वाड्याच्या इथला एक घर आहे इथे. घराला मोठा पाणी आहे.
हा बघा जरा खेकडे पकडायला पण इथं वर येतो, वरपर्यंत डबे लावत येतो तिकडे. आणि एकच डबा नाही, माझे 10-12 डबे आहेत खेकड्यांसाठी तयार केले स्वतः. हा बघा झरा, छोटासा झरा आहे हा. तर ही बघा आमची वाडेगाव नाचणी लावलेली, ही बघा, ही बघा नाचणी, ही बघा अर्धे मालावर लावले, बाकी या खुंडकीतून लावले. बाकीचे पुढे पण मोठे मोठे तुंड आहेत, तिकडे पण नाचणी लावलेले. ही बघा नाचणी, पाऊस भरपूर होतो म्हणून यावर्षी जरा उशीर झाला नाचणी करायला. हे बघा, आणि खड्याचा भाग आहे ना, त्याच्यामुळे नाचणी चांगली होती दरवर्षीप्रमाणे. हे बघा नाचणी, हे बघा. तुम्हाला माझं घर दाखवतो वरून, डोंगरावरून माझं घर कुठे आणि वाडा कुठे आहे बघा. ते बघा ह्या साईडला बघा पत्रा दिसतो का, तो माझं घर आहे. ती नदी आहे काय बघा, नदी दिसते का तुम्हाला, त्या साईडला आहे बघा. तिकडं घर आहे आणि वाडा इकडे वर आहे, रानात एकदम लांब. तर चला मग आता वाड्याकडे जातो वर. तर तुम्हाला इथली मी नाचणी वगैरे दाखवली सर्व. मला अजून व्हिडिओ काढायला जरा जमत नाही, तुम्ही जरा सपोर्ट करा, साथ द्या. माझा मोबाईल पण जरा साधाच आहे, अँड्रॉइड आहे. मोटो G14 घेतलंय, आता 3.5 वर्ष झाली त्याला. त्याच्यावरच मी आतापर्यंत ह्या व्हिडिओ तयार केल्यात, बाकीच्या ज्या सावकार बैल आणि मोरा बैल त्यांच्या. त्याच्यामुळे थोडं माझे व्हिडिओ जरा ब्लर येतात, थोड्या समजून घ्या तुम्ही पण थोडे दिवस. तर मग चला आता वाड्याकडे जाऊ वर. तर मग आता वाड्याकडे आलोय. हा पहिलाच वाडा जो समोर दिसतोय तो आमच्या काकांचा आहे, माझ्या काकांचा. आता आमच्या वाडीत आमच्या तिघांकडेच गुरु आहेत फक्त, बैल. माझे 2 काका आणि आमच्याकडे असे तिघांकडेच, बाकी कोणाकडे नाही. सगळ्यांनी बैल विकून ट्रॅक्टर घेतलंय. हा काकांचा वाडा आहे. आमचा वाडा पण तिकडे वर टॉपला आहे, एकदम वर आहे शेवट. घर पण शेवट आणि वाडा पण शेवट. हा बघा, हा काकांचा वाडा आहे, हा बघा. आणि हा दुसऱ्या काकांचा वाडा आहे. आता आमच्या काकांचे बैल आहेत का बघूया वाड्यात. तर मग काकांच्या वाड्यात बैल नाही आहेत. ह्या पण काकांच्या, हा आमचा शेत आहे इथून, हा बघा. आमचा शेत आहे इथून, हे बघा. शेत वरपर्यंत आहे. आणि बैलांना पाणी बिणी पाजण्यासाठी बघा इथे एक छोटासा डोरा आहे, बघा. मला दाखवतो तुम्ही जरा, बघा हे बघा, हे बघा छोटा डोरा आहे. स्वच्छ पाणी आहे एकदम. आमच्या काकांचे बैल वाड्यात आहेत काय बघूया. 1 मिनिट दरवाजा उघडतो आणि आहेत की नाही ते बघूया, सांगतो. तर हे बघा आमच्या काकांचे बैल आहेत वाड्याकडे, हे बघा. त्यांनी खाली नाही नेले, वर वाड्याकडेच ठेवले, ते बघा. आता आम्ही गणपती नंतर खाली घेऊन जातो. हा बघा, हे काकांचे बैल आमचे, हे बघा. हे काकांचे बैल, हा बघा. आणि हा एक इथं बसलाय, हा बघा. ऐ रागान काय बघतोयस, उठ चल. पेंडा टाकलंय ना.
पेंडा नाही आता ना टाकीन मी. तर मग चला आता माझ्या वरच्या वाड्याकडे वाडा दाखवतो माझा वरचा तुम्हाला. तर हे बघा आमचं शेत, हे बघा. मला अजून थोडं वर चालत जायचंय, माझं जरा थोडं वाडा वर आहे. माझ्या दोन काकांचे वाडे इथे जवळच आहेत, मग आमचा वाडा जरा वर आहे तिकडे. त्या बाजूला पण तिकडे शेती आहे आमची, मोठी झोंडी आहे तिकडे त्या बाजूला. या वर्षी मला वाटे किंवा भात लावायला यायला जमलं नाही, माझा जरा प्रॉब्लेम झाला. मी घराकडेच होतो फक्त. मला अजून थोडं वर जायचंय. हे हे थोडी वाट संपली की मग आमचा वाडा येईल. तुम्हाला तुमचा वाडा सावकार बैल आणि मोहरा बैल बसलेला दाखवतो. हा बघा. तुम्हाला कधी यायचं असेल कोकणात तर मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही, मी त्याचा रिप्लाय देईन. मी इकडचा रत्नागिरी चिपळूण मधला आहे, कोळकेवाडी मधला. आता आमची पार्टी वगैरे इकडे वाड्याकडेच करतो, कारण का वाल पण जवळ आहे, 2 वाले आहेत. झरा बिरा पण जवळ आहे एकदम, असा प्रश्नच नाही काय. लावणीला सर्व जेवण आमचं वाड्याकडेच करतात, काय डबे वगैरे घालून काय आणत नाहीत. तो बघा आमचा वाडावर. इकडे मेस आहेत, पप्पांनी मेस लावलेत. दरवर्षी आम्ही इकडे काकडे वगैरे पेरतो, पण यंदा आमच्या घराचं प्लॅस्टरचं काम चालू होतं, मला यंदा काय करायला भेटलं नाही. हे बघा आमचं शेत वाड्याकडला, हे बघा. आणि हा आमचा वाडा, हा बघा. बघा असा रानात एक साईडला वाडा आहे. हा खेकडा बघा, खेकडा कुठे जातोय हे बघा. आणि मम्मीने खूप भरले त्या लाकडांसाठी जेवण, कारण का वरच राहायला लागतं ना कधी कधी वाड्याकडे. हे बघा खूप केले, हे बघा पूर्ण हिरकं भरलेत वाड्यात. हा आमचा वाडा. आणि इथे काकडी दुधी वगैरे दरवर्षी पेरते, पण यंदा पेरला नाही की नाही काय माहित नाही, कारण का प्लॅस्टर पण यंदा आमचं उशिरा झाला ना, मला काय करायला भेटलं नाही. नाही बघा, पप्पानी इथे कारले लावले, कारले भरपूर लागतात. हे बघा ही कारल्यांची वेल आहे, ही बघा. एकदा सीझन चालू झाला कारलीचा की बघायला नको, कंटाळा येतो, महिनाभर नुसते ते कारलेच खायचं असतात. हे बघा हा वाडा, ही मागची पडवी आहे, हे बघा ह्या साईडला असं वाडा. आणि हे काय केला ना, इथे इथे कवाळ्याची वेल लावली. पहिला आमचा गवताचा वाडा असायचा, पण यंदा माणसं कोण भेटत नाहीत ना गवताचा विणायला, त्यामुळे मग घराच्या इकडून कौलं आणलेली आणि कौलाचा केलेला. आणि पप्पांचं पण आता वय झालंय, त्यामुळे आपण काय एवढा त्रास देऊन जमणार नाही. हे बघा मम्मीने इथे काकडे टाकला नाही, काकडीच्या, हे बघा काकडीच्या बिया टाकला नाही, बिया आले तिथे, हे बघा. आता मी वाड्याकडे आलोय. हा बघा हा एक खेकडा बघा, हा बघा कसा उतरतोय, हा बघा. हे पांढरे खेकडे मी खात नाही, मला आम्हाला काळी खेकडे लागतात. या वाड्या साईडला काळी खेकडे असतात, काळी भोर एकदम. तुम्हाला जे पाहिजे असतील खेकडे तर मला कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला खेकडे पाठवतो ऍड्रेसवर. हे बघा हा इथून आमचा पट्टा आहे हा एवढा, आणि खाली पण आहे रानात, हे बघा. तर चला मी आता दरवाजा उघडतो वाड्याचा. आमचा मोरा सावकार बैल बघूया, बरेच दिवसांनी बघतोय आता मी त्यांना. वाड्याकडेच असतात ना, गाय पण वरच आहे, गिरगाय. हे बघा आता लॉक लावली नाही पप्पांनी. तर मग मंडळी हे बघा, तुमचा मोरा बैल आणि सावकार बैल मी आलोय वाड्याकडे. हे बघा, हा बघा हा मोरा बैल, हा बघा. आणि हा सावकार बैल. सावकार, हे सावकार इकडे वर बघ. आणि ह्या साईडला आमची चूल आहे, हे बघा ह्या साईडला चूल आहे, हे बघा ह्या साईडला चूल. इकडे डबे असतात, त्यात आमची तांदूळ वगैरे सगळे यात असतं, चणा डाळ वगैरे.
कधी 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 जेवण करायचं म्हटलं तर वर आमचं साहित्य असतं. हे बघा, आणि ही बाहेरची पडवी आहे तुमची. हे बघा, ही पडवी, हा बाकडा आहे का बाहेर. हे बघा, आणि आमच्या वाड्याच्या पुढे एक वाडा आहे. तो बघा, एक तिकडे पुढे वाडा आहे. तो घ्या. आणि मंडळी, या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. हा बघा तुमचा सावकार बैल आणि हा मोरा बैल. मला अजून थोडं एडिटिंगचं जमत नाही, त्यामुळे मला जरा तुम्ही समजून घ्या. आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.